हॅलो गाईज, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की वर्षातनं एकदा तरी तुम्ही फुल बॉडी ब्लड टेस्ट का करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला का ते केलंच पाहिजे. बट आता ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कोणत्या कोणत्या पॅरामीटर्स आहे ज्या की तुम्ही स्पेसिफिकली टेस्ट केल्या पाहिजे तुमच्या ब्लडच्या, जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही दवाखान्यात गेलं तर कन्फ्युजन होणार नाही की कोणती ब्लड टेस्ट करायला सांगावी. म्हणजे माझाच एक्सपिरियन्स सांगतो, जेव्हा डॉक्टरकडे गेलो, जेव्हा लॅबकडे गेलो, त्यांनी मला फर्स्ट क्वेश्चन विचारला की मला काही आजार आहे की वगैरे वगैरे. बट मी सांगायचो, त्याला कन्व्हिन्स करायचो त्यांना की जस्ट मला हेल्थ चेकअपसाठी मला हवी आहे. बट तुमच्याकडे जोपर्यंत पॅरामीटर्सची लिस्ट नाही आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बॉडीचं ॲक्च्युअल जे स्टेटस आहे जे की तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे भेटणार नाही. जर तुम्ही जनरली बोलला की मला ब्लड टेस्ट हवी आहे फुल बॉडीची, तर हाय पॉसिबिलिटी ते फक्त 2-3च पॅरामीटर देतील, CBC वगैरे हे 2-3च पॅरामीटर इन्क्लूड करून तुमच्यासमोर आणून देतील तुमचा ब्लड टेस्ट. आणि कधीच कमी किमतीतही तुम्हाला ते कन्व्हिन्स करतील की हा एवढ्याची काय गरज नाही, एवढ्या पैशांमध्ये 200-300 रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला फुल बॉडी, आणि फुल बॉडीच्या नावाखाली जस्ट 2-3 पॅरामीटर्स. अशी चूक होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला फुल 12-13 पॅरामीटर्सची लिस्ट प्रोव्हाइड करतो आहे या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट त्यांना स्पेसिफिक सांगता येईल की ह्या पॅरामीटर्सची मला ब्लड टेस्ट हवी आहे. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. नंबर 1, व्हिटॅमिन D ब्लड टेस्ट. आता व्हिटॅमिन D हे तुमच्या बॉडीसाठी किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही लहानपणापासून बऱ्याच बरेच जुने माणसं किंवा इवन तुमच्या मम्मी पप्पाकडनं सुद्धा ऐकलेलं असेल की व्हिटॅमिन D घे बाबा, सूर्यामध्ये बस, व्हिटॅमिन D मिळतं वगैरे वगैरे. आणि तुम्ही लहानपणापासून हेच ऐकत आलेलं आहात की उन्हामध्ये बसल्यानंतर व्हिटॅमिन D मिळते. बट तुम्हाला माहिती आहे का व्हिटॅमिन Dचं बॉडीला किती गरज असते आणि का ते बॉडीसाठी एवढे इम्पॉर्टंट आहे? मी सांगतो. व्हिटॅमिन Dचं कनेक्शन डायरेक्ट तुमच्या टेस्टोस्टेरॉन लेवल्सवरती असतं. तर यामुळे जर व्हिटॅमिन D कमी असेल तर तुमचं टेस्टोस्टेरॉन लेवलही कमी असल्यामुळे तुमचे जे मेल फीचर्स आहे ते डायरेक्टली कमी होऊ शकतात. जर तुमच्या टीनेज इयर्समध्ये जर हे व्हिटॅमिन Dची डेफिशियन्सी कंटिन्यू असली तर तुमचे जे मेल फीचर्स आहे जसे की बियर्ड ग्रोथ, तुमची बॉडी एकदम ॲस्थेटिक लुक, बोन ग्रोथ, तुमची हाईट ग्रोथ, तुमच्या वोकल कॉर्ड्स ग्रोथ, ज्याने की तुम्हाला एकदम डीप साऊंड येतो, तोही येणार नाही जर तुमची डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन D कायम राहिली. कारण व्हिटॅमिन Dचं जे कनेक्शन आहे ते टेस्टोस्टेरॉन लेवलवरती सुद्धा आहे. आणि व्हिटॅमिन D जर कमी असेल तर तुमच्या बॉडीमध्ये जे कॅल्शियम घेता आहे ते सुद्धा कमी ॲब्झॉर्ब होणार आहे. सो व्हिटॅमिन D इज बेस्ट बिकॉज इट इज लिंक्ड फॉर टेस्टोस्टेरॉन अँड कॅल्शियम. सो मस्ट डू इट. पहिले तुम्ही ही टेस्ट करून घ्या, नंतर पुढच्या मी सांगतो. नंबर 2 इज HbA1c. ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल की इन फ्युचर तुम्हाला डायबिटीसचा खतरा आहे की नाही आहे. इन शॉर्ट, तुम्हाला तुमच्या बॉडीची ब्लड शुगर लेवलची आयडिया येऊन जाते ही टेस्ट केल्यानंतर. सो ही मस्ट आहे. नंबर 3 इज कम्प्लीट ब्लड काउंट. ही टेस्ट फार कॉमन आहे, हेन्स इम्पॉर्टंट देखील, कारण ही टेस्ट तुमच्या RBC, WBC, प्लेटलेट्स प्लस हिमोग्लोबिनचं काउंट तुम्हाला सांगते. आणि जर तुम्हाला नेहमी थकावट वाटत असेल, एनर्जीच नाही आहे, एकदम कशाचंच मन नाही करत, तर ह्या टेस्टच्या रीडिंग जाणून घेणं तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट ठरेल. नंबर 4 इज ESR. ESR म्हणजे तुमच्या बॉडीचं इन्फ्लॅमेशन लेवल्स तुम्हाला ह्या टेस्ट थ्रू कळलं जातं. बेसिकली तुम्हाला इन्फेक्शियस बॉडी आहे की नाही तुमची याच्यावरनं तुम्हाला अंदाजा येऊ शकतो. ऑटो इम्युन डिसीजेससुद्धा तुम्हाला याच्यावरनं आयडिया येऊन जाईल की तुम्हाला होऊ शकतात की नाही होऊ शकते किंवा आहे की नाही आहे. सो ही पण इन्क्लूड करणं गरजेचं आहे. नंबर 5 आहे कॅल्शियम. कॅल्शियम टेस्ट केल्यानंतर तुम्हाला जर कॅल्शियम लेवल हाय असेल तर किडनी स्टोनचा देखील त्रास होऊ शकतो. जर कॅल्शियम लेवल कम असतील तर तुम्हालाही सुद्धा माहिती आहे जे आपले हाडं आहे ते ठिसूळ होतात, कमजोर होतात. सो ह्या टेस्टने तुम्हाला तुमच्या बोन हेल्थची प्लस तुम्हाला किडनी स्टोनचा रिस्क आहे की नाही याची जानकारी मिळून जाते. सो ही सुद्धा इन्क्लूड करणं मस्ट आहे. नेक्स्ट आहे EGFR टेस्ट. बेसिकली या टेस्टने तुमच्या किडनीचं स्टेटस समजून येतं. म्हणजे हे तुम्हाला अंदाज देतं की इन फ्युचर तुम्हाला काही किडनीच्या रिलेटेड काही आजार तर नाही होणार किंवा इन फ्युचर तुमची किडनी डॅमेज तर नाही होणार. बेसिकली ही फार गरजेची आहे, कारण किडनी फेल झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की त्याची हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस काय डेंजर लेवलवरती जाऊ शकतात ते. त्यामुळे ही टेस्ट करून घेऊन तुमच्या किडनीचे जे त्रास आहे ते आधीच जाणून घ्या.
ही सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या ब्लड टेस्टमध्ये इन्क्लूड करण्यासाठी. नेक्स्ट आहे KFT, किडनी फंक्शन टेस्ट. बेसिकली या टेस्टनी तुम्हाला युरिया आणि युरिक ॲसिडचं मेजरमेंट कळून जातं तुमच्या किडनीमधलं. इन सिम्पल वर्ड, तुमच्या किडनीवरती जास्त लोड तरी नाही येत ना, ह्या टेस्टने तुम्हाला ते कळून जाणार. नेक्स्ट इज LFT, जे की लिव्हर फंक्शन टेस्ट आहे. बेसिकली हे तुमच्या लिव्हरचा रिपोर्ट कार्ड आहे, ज्याने तुम्हाला कळतं की वेदर तुम्हाला फॅटी लिव्हर तर नाही आहे, अल्कोहोलिक डॅमेज तर नाही आहे किंवा जॉन्डिस तर नाही आहे. त्यामुळे ही टेस्ट इन्क्लूड करणं पण फार गरजेचं होऊन जातं तुमच्यासाठी. नेक्स्ट आहे लिपिड प्रोफाईल टेस्ट. यामध्ये तुम्हाला बरेच कोलेस्ट्रॉलच्या लेवलची किंवा बरेच बॉडी फॅट्सच्या लेवलची माहिती मिळून जाते. LDL जे की बॅड कोलेस्ट्रॉल असतं त्याचीसुद्धा माहिती मिळते. HDL जे की गुड कोलेस्ट्रॉल आहे याचीसुद्धा माहिती मिळून जाते. इन व्हेरी सिम्पल वर्ड्स, तुम्हाला हे कळतं की तुमच्या नसा ब्लॉक तर नाही होणार आहे, तुम्हाला इन फ्युचर हार्टची डिसीज तर नाही होणार आहे, ह्या टेस्टने तुम्हाला कळून जातं. त्यामुळे ही पण इन्क्लूड करा. नेक्स्ट आहे आयर्न प्रोफाईल टेस्ट. ही टेस्ट केल्यानंतर बेसिकली तुम्हाला समजून जातं की तुमच्या बॉडीमधले आयर्न लेवल्स कमी आहे की हाय आहे. हाय असेल तर तुम्हाला हार्ट डिसीजेसला प्रॉब्लेम येऊ शकतो, पॅन्क्रियास डॅमेज होऊ शकतं, आणि जर लो असेल तर तुमची केस हेअरफॉल जाऊ शकतो किंवा तुमच्या जिममध्ये स्ट्रेंथ कमी होऊ शकते. बऱ्याच काही अशा लिंक्ड डिसीजेस आहेत त्या आयर्न डेफिशियन्सी किंवा आयर्नच्या सरप्लसमुळे होऊ शकतात. त्यामुळे हे सुद्धा इन्क्लूड करा तुम्ही तुमच्या टेस्टमध्ये. नेक्स्ट आहे थायरॉईड प्रोफाईल टेस्ट. बेसिकली सगळ्यात सिम्पल लँग्वेजमध्ये किंवा वन वर्डमध्ये सांगायचं असेल तर तुमच्या मेटाबॉलिझमचं टेस्ट आहे थायरॉईड प्रोफाईल टेस्ट. त्यामुळे हे सुद्धा इन्क्लूड करा. नेक्स्ट टेस्ट आहे व्हायटॅमिन B12ची. ही टेस्ट फार महत्त्वाची आहे कारण हे इम्पॉर्टंट व्हायटॅमिन आहे तुमच्या बॉडीमधलं. हे जर तुम्हाला एकदम मेमरी लॉस झालेला असेल किंवा सारखं मेमरी लॉसचा प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमच्या ब्रेनमध्ये सारखी थकावट वाटत असेल तर ही टेस्ट करून घेणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट इज टेस्टोस्टेरॉन टेस्ट. बेसिकली टेस्टोस्टेरॉन तुम्हाला माहितीच आहे की मेल हॉर्मोन आहे, याचीसुद्धा सेपरेट टेस्ट होत असते. इन केस जर तुमच्या लॅबमध्ये अवेलेबल असेल, तुम्ही ज्या लॅबमध्ये जात आहे त्या टेस्टोस्टेरॉनची सुद्धा इन्क्लूड करा, कारण मेल हॉर्मोन असल्यामुळे याच्या लेवल्ससुद्धा तुम्हाला एक आयडिया देऊन जातील तुमच्या बॉडीच्या कंडिशनच्या. तर या होत्या 12-13 ब्लड टेस्टचे पॅरामीटर्स, जे की स्पेसिफिकली तुम्ही डॉक्टर्सला किंवा लॅब टेस्टवाल्याला दाखवू शकता की ह्या स्पेसिफिक मला पाहिजे म्हणून, जेणेकरून तुमचं तिथे जाऊन किंवा तुमचं त्यांच्यावरती कन्फ्युजन होणार नाही. सो हा व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह असेल तुमच्यासाठी. लिस्ट बनवा. ओव्हरऑल मी स्क्रीनवरती मेन्शनच करेल की हे पॅरामीटर्स आहे, हे तुम्ही टेस्ट करा. स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता तुम्ही. सो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.